गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारणं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं। शिवानन्दं शिवरूपं गुरुसाक्षात् शिवस्वयं संसारशोकहर्ति ध्याता शिवानन्दरूपं ब्रह्मविद्याप्रदायकं साकरे वंशप्रवर्तितं जीवशिवाय भवति ज्ञानेन तत्पदं बोधितं। जय मंगलम जय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव। वंदे श्रीमद्रामं सद्गुरोमती शांती शीतया श्लेष्ठं कामादिराक्षसारी भोजलधो तत्वबोध सेतुकरं। ओम तत्सत प्रब्रह्मणे नमः। संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय। जगद्गुरु सिद्धारूढ स्वामींच्या चरणी वंदन करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू शिवानंद स्वामी परभणीकर माझ्या हृदयामध्ये स्थापित करून सद्गुरू पंडित पितांबरजींना वंदन करून जगद्गुरू शंकराचार्यांना वंदन करून जगद्गुरू पंचाचार्यांना वंदन करून त्रिकाल वंदनीय गुरु माऊली लिंगायक्य गुरु महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून तसेच श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू महादेव कुंभार अप्पाजी यांच्याही चरणी कोटी कोटी प्रणिपात करून आपण पंचीकरण ग्रंथामध्ये प्रवेश होऊया। पंचीकरण ग्रंथाचं पान नंबर 84 काढा। ओम नमः शिवाय। पान नंबर 84। वरील दृष्टांताचा सिद्धांत आपण बघितलेला आहे। अर्धा सिद्धांत आपला झालेला होता। तर सिद्धांतामध्ये पंचमहाभूतांनी दिलेला हा ध्येय तो आपला ध्येय आहे असे म्हणू लागला तो जीव। आणि पंचमहाभूतांनी शास्त्राद्वारे जीवास अनेक निरूप पाठविले तरीही तो जीव अभिमान धरून आणि ममत्व करून तो ध्येय माझाच असं म्हणू लागलेला आहे। त्यामुळे तो ध्येय माझा असं म्हणण्यामुळे तो तिथं बिराड करून राहिला। हा ध्येय पंचमहाभूताचा आहे आणि त्याला माझाच म्हणू लागला। आणि हा ध्येय मोक्षप्राप्तीसाठी पंचमहाभूताकडून मागून आणलेला आहे। ते मोक्षप्राप्तीचं जे मूळ हेतू आहे तो विसरून गेला आणि ध्येय माझा म्हणून त्याच्यावरच ममत्व करू लागला। अहंता आणि ममता, ध्येय माझा आणि ध्येय अधिक माझे असे म्हणून हा ध्येयामध्ये राहू लागलेला आहे। कुणी सांगायला जर आलं, एखादं हितचिंतक सांगू लागला ध्येय आणि ह्या ब्रह्मज्ञान आत्मज्ञान करून घे, त्याच्यासाठीच हा ध्येय मिळालेला आहे असं जरी कुणी उपदेश करू लागलं तरी सुद्धा एखादं कोणी वेदांत सांगणार असेल तर त्याचं तो ऐकत नाही, तिकडे तो लक्षच देत नाही। खोट्या नाट्या गोष्टी सांगून व काय करावे आपल्याला वेळच नाही मिळत असं म्हणतो। आणि अशा प्रकारे बहाणे करून तो उपदेश ऐकत नाही। आणि जो हा ध्येय आहे पंचमहाभूताकडून आणलेला, ह्या ध्येयावर ममत्व करतो, अहंता ममता करून तो बंधनात पडतो। ओम नमः शिवाय। पान नंबर 84 वरचं वाचा अशा रीतीने तिथून। ओम नमः शिवाय। सगळ्यांनी ग्रंथ घ्या बरं का, जे ऐकतात त्यांनी ग्रंथ जर घेतले तर लवकर लक्षात येतं बघा। अभिजित पुस्तकालयामध्ये पंचीकरण ग्रंथ मिळतात। ओम नमः शिवाय वाचा।
अशा रीतीने आज नाही उद्या, उद्या नाही काही कालाने तरी आत्मविचार करून जो आमचा देह आम्हाला परत करील अशी आशा बाळगून पंचमहाभूतांनी बहुत वर्ष वाट पाहिली तरी जीव कशाला त्या संबंधाने विचार करून गोष्ट काढतो आहे. शेवटी पाहून पाहून निरुपाय झाला तेव्हा पंचमहाभूतांनी यमराजापाशी फिर्याद गुजरली व ती गुजरती वेळी पुढे लिहिल्याप्रमाणे तक्रार केली. या अज्ञानी जीवाने आत्मज्ञान संपादनाच्या कार्याला बहाणा करून आमच्यापासून मोक्षाचे साधन जो मनुष्य देह तो घेतला आहे, पण बोलल्याप्रमाणे त्याने मोक्ष साधन तर काही केले नाही ते नाहीच आणि उलट या आमच्या देहाचा आपण मालक होऊन बसला आहे, तर आमचा देह आम्हाला याचकडून परत देवावा ही वाजीची तक्रार ऐकून यमराजाने आपला स्वतःचा एक दूत प्रतिवादी अज्ञानी जीवाकडे पाठवून त्याला आपणा समक्ष येऊन भेटण्यास सांगितले. ओम नमः शिवाय. यमराजा ओम नमः शिवाय. बस. ओम अशा नमः शिवाय ताई, तुम्हाला ओम नमः शिवाय. अशा रीतीने म्हणजे हा जो ध्येय आहे तो आमचा आहे असं पंचमहाभूत म्हणतात. आणि हा आमचा ध्येय असताना ह्याच्यावर ममत्व करू लागला. ह्याने आमच्याकडून मागून नेला. कशा करता तर मोक्षापर्यंत जाण्यासाठी साधन म्हणून. आणि हा त्याच्यावर ममत्व करू लागला. अशा रीतीने आज नाही उद्या, उद्या नाही परवा, काही कालाने तरी आत्मविचार करून जीव आमचा ध्येय आम्हाला परत करील अशी आशा बाळगून पंचमहाभूतांनी बहुत वर्ष वाट पाहिली. पंचमहाभूताला वाटू लागलं कधी ना कधी देईल. दृष्टांतामध्ये सुद्धा तो जो मातब्बर व्यक्ती होता त्याने तिथं जाऊन राहिला त्या महाजनवाडीमध्ये आणि माझीच महाजनवाडी म्हणू लागला. सत्कार्य करण्यासाठी बोलीनं म्हणजे परत करतो एवढ्या दिवसात असं म्हणून तिथं जागा मागून घेतली आणि सत्कार्य आता करायचं तसंच राहिलं. आणि त्याला मोह आशा लोभ उत्पन्न झाला. आपले पैसे खर्चतील असं वाटू लागलं आणि सत्कार्य केलं नाही. त्या तिथं राहू लागला. ऐस पैस जागा होती आणि ती जागा त्याला खूप बरं वाटू लागलं. तिथं आनंद वाटू लागला आणि तो जागाच सोडीना झाला. ज्याप्रमाणे दृष्टांतामध्ये तो मातब्बर माणूस जागा सोडित नव्हता ती महाजनवाडी, तसंच इथं जीवसुद्धा पंचमहाभूताकडून ध्येय घेतला आणि ध्येय आमचाच म्हणून तिथं बिराड करून हा जीव बसला. पंचमहाभूतांनी वाटू लागलं त्यांना आज नाही उद्या कधी ना कधी आमचा ध्येय हा परत करेल. आत्मविचार करून जीव आम्हाला ध्येय आम्हाला परत करेल. आता ध्येय परत करणं म्हणजे काय तर आपल्या आत्मस्वरूपाचं ज्ञान करून घेणं. आत्मस्वरूपाचं ज्ञान करून घेतलं की जीव बाद होतो. आपण बाद कसं होतं ते कालच बघितलेलं आहे. आत्मस्वरूपाचं ज्ञान करून घेतलं की त्या ज्ञान अग्नीने सूक्ष्म देह आहे तो जळून जातो, बाद होतो आणि त्याला आत्मस्वरूपाची प्राप्ती होते. म्हणजेच त्यांचा ध्येय त्यांना परत करणं. माझा ध्येय नाही, हा ध्येय दुसऱ्याचा आहे आणि तुमचाच आहे बाबा. जेव्हा न्यायचं तेव्हा घेऊन जा म्हणून आपण तयार राहणं. कोणतीच अपेक्षा न ठेवता, अहंता ममता, नाहीतरी कधीतरी सोडावंच लागणार आहे ना देह. आपल्या मनानं त्यांना देऊन टाकला तर जास्त त्रास होत नाही. त्याने जर हिसकावून घेतला तर मात्र खूप त्रास होतो. काहीच बोलू देत नाहीत. कडे कोट बंदोबस्त पाठविले दूत. नको तरी म्हणावे ना मला तरी जास्त.
कडे कोट बसता असतो त्यावेळेस एक श्वाससुद्धा मिळत नाही पुढचा. कारण दुसऱ्याच्या पंचमहाभूताचा तो देह आहे. सामान्य भूत लागलं तर किती त्रास देतं ते भूत. काहीतरी उतरून टाका, किती त्रास होतो, किती आजार पण येतं सामान्य भूताच्या ह्यानं सुद्धा लागलं तर. आणि ही तर भूत 5 आणि महाभूत लागलेले आहेत, पंचमहाभूत लागलेले आहेत ह्याला. मग त्याच्यामुळंच त्रास होतो बघा. दुसऱ्याची वस्तू जर आपली म्हणली तर दुःखाशिवाय दुसरं काहीच पदरात पडत नाही. आणि असाच हा पंचमहाभूताचा ध्येय जीव आमचाच ध्येय आहे, आम्हाला परत करील अशा म्हणून बसला आणि पंचमहाभूतांना वाटू लागलं कधी ना कधी परत करील. ह्याच्या मनाला लाज वाटेल आणि पुन्हा तरी परत करील. आज करील, उद्या करील, 6 महिन्यानं करील, वर्षानं करील. किती वर्ष झालं आपलं वय झालं, सुटली का आसक्ती अजून? तुमचा ध्येय आहे, घेऊन जावा घ्यायचा तर असं वाटतंय का? वाटतच नाही. अमर असल्यासारखं वागतो आपण. मरण नकोच वाटतं. नको वाटलं तरी येणार आहे का नाही? येणारच आहे. आपल्या मनानं जर आपण तयारी नाही केली तर तो हिसकावून नेणार आहे. म्हणून आपल्या मनानं तयारी करावी. इथून जायचं आहे ही लक्षात ठेवायला पाहिजे. सगळं लक्षात आहे आपल्या, तेवढंच लक्षात राहत नाही बघा. कसं वागतो आपण. मुलीचं लग्न करायचं आहे, जावई आणायचं. मुलगी डॉक्टर करायची, मुलीचं लग्न करायचं आहे, जावई डॉक्टर आणायचा आहे. सुनबाई कलेक्टर आणायची, मुलाला कोणतं तरी चांगल्या पोस्टला घालायचं आहे. एक बंगला असेल तर दुसरा बंगला घ्यायचा आहे. थोडी शेती असेल तर आणखीन घ्यायची. करायचंय पण ह्याच्यामध्ये मरायचं ही विसरूनच गेला. ही करून सगळं इथंच ठेवायचंय. आणि करताना जे कर्म केलं ते मात्र घेऊन जायचंय पुढे भोगायला. मरण जर लक्षात राहिलं तर माणूस पाप करीतच नाही. परीक्षितीला मरण समोर दिसलं होतं. 7 दिवसात मरायचे आणि ह्या 7च दिवसात मोक्षाची प्राप्ती करून घेतली. मरण दिसलं की माणूस विरक्त होतो. आता मरायचे हे सगळं सोडायचे म्हणून 7च दिवसात तक्षक दंश व्हायच्या आधी तर परीक्षिती स्वतःच मोक्षाला गेला. तक्षक दंश तर पुन्हा झाला असं त्याच्यामध्ये म्हणतात. स्वतःच त्यानं तयारी केलेली, आता मला जायचंय, 7व्या दिवशी मला तक्षक दंश होणार आहे. 7च दिवसाचं आयुष्य उरलं होतं आणि तेवढ्याच दिवसात मोक्षाची प्राप्ती करून घेतली. मोक्ष प्राप्त केला म्हणजे हा ध्येयही माझा नाही, ही ध्येयाधिक जे पुत्र, पती, पत्नी, धन, बहीण, भाऊ, माता, पिता ही जी ध्येयाधिक ध्येयाच्या संबंधी आहेत तीही माझे नाहीत. ही जी मी धन कमावले ती सुद्धा माझं नाही. तर माझं काय आहे तर मला मोक्षाला जायचे. कर्मसुद्धा मला नको आहे, काहीच नको आहे मला. आता ह्याच्यातून मोक्ष व्हायचं. मोक्षाला जाणं म्हणजे मोकळं होणं. बांधलेलं जे आहे ना सोडून दिलं की मोकळा झाला. आणि कशानं बांधला हो? आपण बघितलं कशानं बांधलेला आहे जीव. ओम नमः शिवाय कुणी ऐकले लक्षात आहे का बघा, सांगा. विसरलं का? ओम नमः शिवाय बोला. कशानं बांधला जीव? बंधनातून मोकळं व्हायचंय पण कशानं बांधला गेला? कशानं? जयश्रीताई, जयश्रीताई कोटे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय ताई. काही लक्षात येईना. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. मंगेताई आहेत का मंगेताई? ओम नमः शिवाय. आहे मोहानं बांधला का? अहंता आणि ममता, मी आणि माझं. देह मी आहे आणि देहाधिक माझे आहेत, ह्याच्यानंच तो बांधला गेला. आणि ह्या बंधनातून मुक्त होणं म्हणजेच मोक्ष आहे. इथून जायचं ही लक्षात ठेवायला पाहिजे बघा, मग इथलं काहीच गोड लागत नाही. आणि ह्या 7 दिवसातच जायचे.
आपल्याला सुद्धा परीक्षित 7 दिवसात गेला, आपल्याला सुद्धा 7च दिवसात जायचे. कोणता दिवस शेवटचा हे माहीत नाही. म्हणून सोमवारी नाही मरण आलं तर मंगळवारी येईल, मंगळवारी नाही आलं तर बुधवारी येईल. या 7 दिवसाचंच येणार आहे ना. आपल्याला सुद्धा ह्या 7 दिवसातच जायचं आहे. म्हणून अहंता आणि ममता ही जी गाठ बसलेली ना चिताची आणि जडाची, ती थोडी ढिल्ली करायची, सोडवायची ती गाठ. आणि ग्रंथ हे गाठ सोडवतात. ही ग्रंथामुळंच सुटली जाते. ग्रंथी कशाला म्हणावं? ताई, ओम नमः शिवाय. सांगू का? हो. ग्रंथी कशाला म्हणावे? ओम नमः शिवाय. ताई, तुमच्या चरणाला वंदन. जडाची आणि चैतन्याची जी गाठ बसते त्याला ग्रंथी असे म्हणावे. ओम नमः शिवाय. जड आणि चेतन याची गाठ बसलेली आहे आणि ती गाठ पक्की बसली. ती गाठ सुटल्याशिवाय बंधन सुटत नाही. जड आणि चेतन म्हणजे काय मंगेताई? जड आणि चेतन म्हणजे काय? नाही व सांगता यायचं. ओम नमः शिवाय. प्राणवायू. ओम नमः शिवाय. तर सांगू का? देह जड आहे, जड विकारी आहे, संगवान आहे, मलिन आहे. देह जड. म्यूट करा. अपान वायू खाली वळतो आणि प्राणवायू वर वळतो आणि ती दोन्हीची गाठ बसलेली तिथं, जडाची चेतनाची. ती गाठ ग्रंथ सोडवितो. म्हणून हे ग्रंथ आपल्याला बघावे लागतात, हे ग्रंथ सोडवावे लागतात. या ग्रंथाच्या लक्षणं आपण पाठ करायच्या आणि पाठ करून हळूहळू अंगी बाणतच असतात. म्हणून श्रवण खूप महत्त्वाचं सांगितलं. श्रवण जर केलं तर श्रवणाच्या मिशी बसावे येऊन, साम्राज्य भुवनी सुखी नांदे. साम्राज्य प्राप्त होणारे तुला श्रवण जर तू लक्ष देऊन केलंस तर. म्हणून काम करीत नाही तर जीव ओतून श्रवण करायचं, हेच फक्त आपल्या उपयोगाचे. सगळं इथंच सोडायचे, कर्म घेऊन जायचे, कार्य इथंच सोडून जायचे. पैसा कमवताना जी पाप केलं ती घेऊन जायचे आणि पैसा कमवल्याला इथंच सोडायचा आहे. पैशाला धनाला वारसदार आहेत, कर्माला वारसदार आपली आपण आहेत. कुठंही लपून बसा डोंगरा दरीमध्ये, कर्म तिथं येऊन तुम्हाला ते फळ दिल्याशिवाय राहत नाही. सत्कर्माचंही फळ सुखरूपी देतं, दुष्कर्माचं सुद्धा फळ दुःखरूपी प्राप्त होतं. आणि कर्म करताना, धन कमवताना, पैसा कमवताना, मुलाबाळाचं पालन पोषण करताना, मुलाबाळावर अहंता ममता करताना, माझा मुलगा आहे म्हणून आपण माझं म्हणतो आणि माझं म्हणलं कीच पाप होतं. आणि ह्याच्यातूनच मोकळं व्हायचं आपल्याला. हा जीव जी आहे त्यानं हा ध्येय पंचमहाभूताकडून मागून आणलेला आहे आणि हा ध्येय आपला नाही तर पंचमहाभूताचा, एवढंच म्हणायचंय. आपला मग देहावर प्रेम करायचं नाही. प्रेम करायचं नाही म्हणजे देहाचं काहीच करायचं नाही का? केल्याशिवाय भागतच नाही. जसं आपण गाडी आणली, गाडी वापरतो ना, वाहन आहे गाडी, मग ती वापरावी लागते पण तेवढ्यापुरती. तसंच हा ध्येय एक वाहन म्हणून, साधन म्हणून आणलेला आहे, पंचमहाभूताकडून मागून आणलेला आहे. जशी किरायानं गाडी करतो ना आपण, तिथपर्यंत जायचं आहे आपल्याला म्हणून मागून आणतो लोकाची गाडी किरायानं आणि तिथपर्यंत जाऊन परत आलं की देऊन टाकतो. त्याची का माझीच म्हणून बसतो. माझीच म्हणून बसलं तर मग ही पंचमहाभूतात त्रास देतात. माझं जर हा ध्येय म्हणला तर साधन म्हणून आणलेला आहे, साधन म्हणूनच वापरावा. पंचमहाभूतांनी बहुत वर्ष वाट पाहिली, खूप वर्ष वाट बघितली. किती वर्ष वय आपलं तेवढ्या वर्ष पंचमहाभूतांनी वाट बघितली आत्तापर्यंत. तरी प्रत्येकाचं वय वर्ष वेगळं आहे आणि तेवढे वर्ष पंचमहाभूत वाट बघत आहेत. हा आमचा देह आम्हाला देतो का नाही, माझाच म्हणून जो बसलाय तो परत देतो का नाही. म्हणून देह आम्हाला परत करील अशी आशा बाळगून पंचमहाभूतांना वाटलं देह परत करील
अशी आशा त्यांनी बाळगलेली आहे. पंचमहाभूतांनी बहुत वर्ष वाट पाहिली तरी जीव कशाला त्या संबंधाने विचार करून गोष्ट काढतो. जीव काहीच गोष्टच काढीत नाही, देह माझाच आहे म्हणतो आणि त्या संबंधाने काहीच विचार करीत नाही. दृष्टांतामध्ये सुद्धा तो मातब्बर मनुष्य काय म्हणत होता हो, त्याला जेव्हा निरोप आला आमची महाजनवाडी सोड म्हणून, तेव्हा तो काय म्हणू लागला, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हं? अहो वाडी कोणाची असं म्हणू लागला तो, मी घेतलेलीच नाही असं म्हणू लागला. माझी वाडी माझीच आहे असं म्हणू लागला तो. ओम नमः वंदन. महाजनवाडी माझीच आहे म्हणू लागला. तुम्ही काय म्हणून निरोप पाठवता मला महाजनवाडी सोड म्हणून? महाजनवाडी तर माझीच आहे, माझंच आहे ही. आणि त्यानं काही दिवसासाठी मागून आणलेलं होतं आणि तो म्हणतो माझंच आहे. खोट्या नाट्या गोष्टी बोलू लागला. बोलावलं तर निरोप दिले तर जाईना झाला. शेवटी पाहून पाहून निरोपाय झाला. तेव्हा अनेक दिवस वाट बघितली पंचमहाभूतांनी, पण हा नावच घेत नाही. तेव्हा पंचमहाभूताचा सुद्धा निरोपाय झाला. आपली वस्तू नेली आणि देईना जर गेलं तर थोडे दिवस वाट बघतं माणूस, काही दिवस देईना गेलं तर मग निरोपाय होऊन ते भांडण तरी करतं, कोर्टात तरी जातं, कोणतं तरी तो निर्णय घेतो. तसंच शेवटी पाहून पाहून निरोपाय झाला. तेव्हा पंचमहाभूतांनी यमराजापाशी फिर्याद गुदरली, अर्ज दिला विरोधात, त्याच्या ह्या देहाच्या विरोधात. कुणाकडे दिला अर्ज? यमराजाकडे दिला. फिर्याद गुजरली. दृष्टांतामध्ये कुणाकडे अर्ज दिला होता? मंगलताई स्वामी ऐकलंय का? बोला, असेच बोलणार. कुणाकडे अर्ज दिला होता दृष्टांतामध्ये? ओम नमः शिवाय. मीनाताई, ओम नमः शिवाय गावातील पंचासाठी ओम नमः शिवाय. काही त्या 5 पंच मिळून जेव्हा महाजनवाडी परत करत नाही तेव्हा 5ही पंच एकत्र आले आणि त्यांनी अर्ज दिला. कुठं दिला अर्ज? ओम नमः शिवाय कोर्टात. हां, पोलीस स्टेशनला, कोर्टामध्ये. तसंच इथं सुद्धा, इथं कोण आहे न्यायाधीश? इथं कोणाकडे दिला? हां, यमराजाकडे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. पंचमहाभूतांनी यमराजाकडे फिर्याद गुदरली म्हणजे दिली. व ती गुदरते वेळी पुढे लिहिल्याप्रमाणे तक्रार केली. त्या अर्जामध्ये काय काय तक्रार लिहिली होती, त्याच्यामध्ये कोणते कोणते मुद्दे लिहिलेले होते ते इथं सांगू लागलेले आहेत. नंबर 1 मुद्दा, या अज्ञानी जीवाणी आत्मज्ञान ओम नमः शिवाय. वाचायचं राहिले का? वाचलं हे? वाचलंय वाटतं. या अज्ञानी जीवाणी आत्मज्ञान संपादनाच्या कार्याचा भाना करून, इथपर्यंत एक आकडा. या अज्ञानी जीवाणी आत्मज्ञान संपादनाचा कार्याचा भाना करून, इथपर्यंत एक आकडा. आमच्यापासून मोक्षाचे साधन जो मनुष्य देह तो घेतला आहे, पण बोलल्याप्रमाणे याने मोक्ष साधन तर काही केलंच नाही. ते नाहीच नाही. 3 आकडा. बोलल्याप्रमाणे याने मोक्षाचं साधन तर काही केलं नाही. 4, उलट या आमच्या देहाचा आपण मालक होऊन बसला. ही 4 आकडा आहे. उलट या आमच्या देहाचा आपण मालक होऊन बसला. इथपर्यंत 4. 5, आमचा ध्येय आम्हाला याचकडून परत देवावा.
ह्याच्याकडून आमचा ध्येय सोडून आम्हाला परत द्या. अशा प्रकारे 5 मुद्दे त्या पंचमहाभूतांनी यमराजाकडं तक्रार केली, 5 मुद्दे लिहून. पहिला मुद्दा कोणता? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय ताई, तुमच्या चरणाला वंदन. या अज्ञानी जीवाने आत्मज्ञान संपादनाच्या कार्याचा बहाणा केला. ओम नमः शिवाय पहिला. ओम नमः शिवाय. जयश्रीताई, दुसरा मुद्दा कोणता? म्यूट करत आहे तुम्ही. जयश्रीताई बोला, दुसरा मुद्दा कोणता? शिवाय ताई सांगते. आमच्यापासून मोक्षाचे साधन जो मनुष्य देह तो घेतला आहे, पण बोलण्याप्रमाणे याने मोक्ष साधन तर काही केले नाही ते नाही. आमचा ध्येयाचा आपण मालक होऊन बसला आणि आमचा ध्येय आम्हाला याच करून परत देवावा ही 5वा. अशा प्रकारे म्यूट करा ताई. 5 मुद्दे त्याने लिहिलेले आहेत. यमराजाकडे तक्रार केली. ह्या अज्ञानी जीवाने आत्मज्ञान संपादनाच्या कार्याचा बहाणा करून. आता अज्ञानी कुणाला म्हणावं? हात करा आणि पटपट उत्तर द्या. एवढा वेळ मध्ये उगाच ही होता. अज्ञानी कुणाला म्हणावे? ओम नमः शिवाय. अलकाताई सांगा, अज्ञानी कुणाला म्हणावे? माझी मलाच काही कळत नाही, याला अज्ञानी म्हणावे. आत्मज्ञान संपादन करण्याच्या कार्याचा बहाणा करून. आत्मज्ञान संपादन करण्याच्या कार्याचा बहाणा करून आत्म्याचं ज्ञान संपादन करायचंय. मग आत्मा कसा आहे कळाल्याशिवाय आत्म्याचं ज्ञान संपादन करता येत नाही. आधी आत्मा कळायला पाहिजे. आत्मा कुणाला म्हणावं? सुनीता. हां, देहामध्ये नकशिकांत भरलेल्या चैतन्याला आत्मा असे म्हणावे. देहामध्ये जे चैतन्य भरलेलं आहे नकशिकांत, त्यालाच आत्मा म्हणावं. ह्या आत्म्याचं ज्ञान संपादन करायचंय असं म्हणून करण्याच्या कार्याचा बहाणा केला. तिथं दृष्टांतामध्ये सुद्धा सत्कार्य करायचंय म्हणून महाजनवाडी घेतलेली होती. इथं आत्मज्ञान संपादन करायचंय म्हणून काय घेतलं? इथं काय घेतलेलं आहे? पंचमहाभूताकडून मागून आणला देह. आत्मज्ञान मला संपादन करायचे म्हणून कार्याचा बहाणा करून आमच्यापासून मोक्षाचे साधन जो मनुष्य देह तो घेतला. आमच्याकडून ह्यानं नेला मनुष्य देह घेतला. कशासाठी घेतला? तर मोक्षाला आम्हाला जायचंय आणि आता मोक्षाला आम्हाला जाण्यासाठी काही साधन नाही म्हणून मनुष्य देह घेतला. मोक्ष कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती यालाच मोक्ष असे म्हणावे ते. ओम नमः शिवाय. तुमच्या चरणाला वंदन. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, सामान्य दुःखाची नाही, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. सामान्य दुःख म्हणजे हात मोडणं, पाय मोडणं, ॲक्सिडेंट होणं, एखादा अवयव काढून टाकणं ही सामान्य दुःख आहे. आत्यंतिक दुःख म्हणजे मरणाचं आणि जन्माचं. जन्माचं दुःख जास्त आहे. आपण बघितलं गर्भवासाचं दुःख किती आहे. जन्माचं आणि मरणाचं दुःख हे आत्यंतिक दुःख आहे आणि ह्याची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. परम आनंद म्हणजे सर्वश्रेष्ठ असा आनंद. तिथं दुःखच नाही, कसलंच लवलेशच नाही दुःखाचा. अशा प्रकारचा आनंद म्हणजेच मोक्ष. आणि हा मोक्ष साधन जो मनुष्य देह तो घेतला. ह्याच्याकरता आमच्याकडून ह्याने मनुष्य देह घेतला आहे असं बोलल्याप्रमाणे
याने मोक्ष साधन तर काही केलं नाही. ह्यानं बोलून घेतलं आहे, पण मोक्षाचं साधन तर काहीच केलं नाही. ते नाहीच केलं तर नाहीच काहीच केलं नाही. आणि उलट या आमच्या देहाचा आपण मालक होऊन बसला. कशासाठी देह मागून आणला? तर मोक्ष प्राप्त करून घ्यायचा म्हणून देह मागून आणला. आणि मोक्षाचं साधन तर काहीच केलं नाही, परंतु उलट काय म्हणू लागला? आमचाच ध्येय आहे, आमच्या ध्येयाचा आपण मालक होऊन बसला. आमचाच ध्येय आहे, माझाच ध्येय असं म्हणू लागला. मग ध्येय खरा कुणाचा होता हो? ओम नमः शिवाय पंचमहाभूतांचा देव होता. हां. आणि कोण म्हणू लागला आमचाच आहे? आमचाच ध्येय असं कोण म्हणतंय? ध्येय तर पंचमहाभूताचं आहे. मग आमचाच आहे असं कोण म्हणतंय? सुनंदाताई पाटील बोला. केलेलं दिसतं. जीव म्हणतो, अज्ञानी जीव म्हणतो. ज्याला स्वतःचंच ज्ञान नाही, मलाच काही कळत नाही, मी कोण आहे, मी कुठून आलो, मी कशा करता आलो, मला कुठं जायचंय, काहीच त्याला पत्ता नाही. मी कोणही जर कळालं तर मी कुठून आलो ही कळतं बघा. मी कुठून आलो ही जर कळालं तर मला कुठं जायचं ही कळतं. म्हणून मी कोण आहे, मी कुठून आलो आणि मला कुठं जायचं आहे ही काहीच कळत नाही. त्याला अज्ञानी जीव असं म्हणावं. हा आमच्या देहाचा हा मालक होऊन बसला. उलट आणि देह तर परत केलाच नाही, पण देह माझाच म्हणून आहे मालक होऊन बसलेला आहे हा जीव. आमचा देह आम्हाला याचकडून परत देवावा. पंचमहाभूत म्हणतात यमराजाला, ह्याच्याकडून आमचा देह आम्हाला परत करा. मग कोण परत करतो देह? त्यांचा आपण करतो का? कोण करते परत? यमराजाचा देह, पंचमहाभूताचा देह. ओम नमः शिवाय. पंचमहाभूताला देह कोण देते निहून? बोला सुनंदाताई बोला. हात करा ज्यांना येते ती. यमराज पंचमहाभूताचा ध्येय त्यांना परत करतो. मरताना सगळे तत्व निघून जातात बघा. आधी ह्याची त्वचेची चेतना निघून जाते म्हणून सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर वास येत नाही, गंध निघून जातो, ऐकू येत नाही, डोळे आणि कान तेवढे शेवटपर्यंत राहतात, नाहीतर बाकीच्या भूताचे तत्व निघून जातात. आमच्या देहात आपण मालक होऊन बसला आहे, तर आमचा ध्येय आम्हाला याचकडून परत दे व्हावा ही वादीची तक्रार ऐकून यमराजाने आपला स्वतःचा एक दूत प्रतिवादी अज्ञानी जीवाकडे पाठवला. वादी आणि प्रतिवादी दोघं असतात. ज्याने तक्रार केली त्याला काय म्हणतात? ओम नमः शिवाय. हां. आणि ज्याच्या विरोधात तक्रार केली त्याला प्रतिवादी म्हणतात. ओम नमः शिवाय. ज्यानं तक्रार केली त्याला वादी म्हणतात, ज्याच्या विरोधात तक्रार केली त्याला प्रतिवादी असं म्हणतात. ही वादीची तक्रार ऐकून यमराजाने आपला स्वतःचा एक दूत प्रतिवादी अज्ञानी जीवाकडे पाठवून त्याला आपणा समक्ष येऊन भेटण्यास सांगितले. प्रतिवादी जो होता हा जीव देह माझाच म्हणून बसलेला आणि अज्ञानी आहे, पुन्हा काहीच ज्ञान नाही त्याला. या जीवाकडं पाठविलेला आहे दूत एक पाठविला आणि त्याला आपणा समक्ष येऊन भेटण्यास सांगितले. तू माझ्या समोर ये आणि मला भेट असं सांगितलेलं आहे. तिथं सुद्धा दृष्टांतामध्ये त्या जजनी
तो जो महाजनवाडीत येऊन राहिलेला होता त्याला समोर ये म्हणून बऱ्याचदा निरोप पाठवला, पण तो दुसरेच बहाणे सांगू लागला, मला कामच आहे, मला गावाला जायचं आहे. अशा प्रकारे तो समोर आलाच नाही. तसं इथं सुद्धा यमराजानं त्या जीवाला समोर ये म्हणून सांगवा पाठवलेला आहे. समक्ष येऊन भेटण्यास सांगितले. यमराजाचा निरोप ऐकल्याबरोबर भयाने गडबडून जाऊन त्याने त्याचकडे जाण्याची तयारी केली. निरोप पाठवलेला आहे, गडबडून गेलाय तो आणि पुन्हा जाण्याची तयारी केली. एकदा काळाची झडप जर आली तर त्याच क्षणाला डोळेसुद्धा झाकू देत नाही. काळ उघडं आहे तसेच एक श्वास नाही, एक क्षणही सुद्धा देत नाही. काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माये बाप, सोडविना राजा देशीचा चौधरी आणि का सोयरी भली भली, कुणीच त्यावेळी सोडवत नाही. आणि धाय धाय रडतात सगळे नातेवाईक. त्यांना सोडून जावं लागतं आणि जीवाला ते सगळं कळतं सुद्धा. सगळं कळतंय त्या जीवाला, रडायलेले सुद्धा कळतंय. तिथंच बांधलेला असतो तो, त्याच्या देहाला काय करायलेत हे सुद्धा सगळं त्याला कळतं. पण बांधून टाकलेला असतो, फक्त बघत राहतो तो. त्याला बोलता येत नाही, काहीच करता येत नाही. जोपर्यंत अंत्यसंस्कार होत नाहीत तोपर्यंत तो तिथंच भोवताली यमराजा त्याला घेऊन थांबलेला असतो. जेव्हा अंत्यसंस्कार होऊन ज्या लोकांमध्ये जाळतात ना, त्या लोकांमध्ये ती कवटी फुटली, त्यावेळेस देह घेऊन जातात असं म्हणतात. तोपर्यंत तो तिथंच असतो आणि तिथं थोडा वेळ त्याला सोडण्यात सुद्धा येतं. अशा प्रकारे हा यमराज तिथं येतो. एक प्रतिवादी अज्ञानी जीवाकडे पाठवून त्याला आपणा समक्ष येऊन भेटण्यास सांगितले. यमराजाचा निरोप ऐकल्याबरोबर भयाने गडबडून जाऊन त्याने त्याचकडून जाण्याची तयारी केली. यमराजानं हाक मारल्याबरोबर घर से बाहेर निकलना पडेगा. घरातून बाहेर निघावं लागतं. कोणत्या घरातून? तर ध्येयरूपी घरातून. हे ध्येय घर आहे. आपण बघितलं, आपण घरापेक्षा वेगळे आहोत. घर म्हणजे आपण नाही, तर आपण घरापेक्षा वेगळे आहोत. तसं ध्येय म्हणजे आपण नाही, तर ध्येयामध्ये राहणारा या ध्येयापेक्षा वेगळा आहे आणि तोच हे ध्येय सोडून जातो. किरायचं घर सांगितलेलं आहे, कधी ना कधी सोडावंच लागणार आहे. किरायाच्या घरात आयुष्यभर राहता येतं का हो? किरायचं घर आहे, सोडावंच लागणार आहे. जोपर्यंत आपण किराया देतो, जोपर्यंत आपलं काहीतरी पुण्यकर्म आहे, तोपर्यंत तिथं राहता येतं. नाही तर हा ध्येय सोडावाच लागतो. आयुष्य संपलं की ध्येय सोडून जावा लागतो. जन्मताच आयुष्य ठरलेलं आहे, कुठपर्यंत जायचं आहे ती. आपण ही एक वाहन सांगितलं आहे, माध्यम सांगितलं आहे. मग आपण जर परगावी निघालो तर बसण्याच्या आधीच उतरण्याचं ठिकाण ठरलेलं आहे का नाही हो? आपण एसटीत बसलो तर कुठवर बी जातो का? बसतानाच उतरण्याचं ठिकाण ठरलेलं आहे. तसंच जेव्हा हा ध्येय उत्पन्न झाला तेव्हा त्याला किती वर्षाचं आणि किती श्वासाचं आयुष्य हे ठरलेलं आहे. तिथं बरोबर त्याला उतरायचं आहे. मला अनेक वर्ष आयुष्य दे म्हणून तुम्ही काही जरी केलं ना तरी तिथं काहीच नाही. आणि जरी तुम्हाला मिळालं, तपश्चर्या साधना करून काही काही लोकांना कामना पूर्ण होतात, पण जे कर्म असतं ते तसंच राहतं. त्याला पुढच्या जन्मी घ्यावा लागतो त्याला ते कर्म फेडण्यासाठी. म्हणून स्वामी विवेकानंदांना रोग झाला होता आणि देवी मात्र त्यांना प्रत्यक्ष भेटत होती, बोलत होती. देवीचे भक्त होते ती. आणि कॅन्सर झालेला होता. खूप त्रास होऊ लागला. त्यांचे शिष्य म्हणू लागले, गुरुदेव, देवी प्रत्यक्ष भेटते तुम्हाला आणि ह्या तुमची जी ही व्यथा आहे, ही व्यथा कमी करण्यासाठी देवीला तुम्ही का सांगत नाहीत, का त्यांना काही मागत नाहीत? ते नाही म्हणू लागले. परंतु शिष्यानी जबरदस्तीनं त्यांना, नाही, तुमचा जे त्रास आहे ते आम्हाला बघवत नाही, तुम्ही देवीला काहीतरी मागा असं म्हणून
देवीच्या मंदिरात खरंच गेले, त्रास होऊ लागलेला होता. देवी प्रगट झालेली आहे. प्रगट झाल्याबरोबर त्रास जी होऊ लागला होता सगळाच विसरून गेला आणि मागायचं विसरून गेले. हीच अवस्था साधकाची असते. तिथं त्याला इतका आनंद झाला देवी दिसल्याबरोबर, आणि मला काय मागायचं होतं हेच विसरून गेले देवीला बघून. त्या आनंदाच्या भरामध्ये असं 3 वेळेस झालेलं आहे. तिसऱ्या वेळेस मात्र देवी प्रसन्न झाली, प्रगट झाली आणि विचारलेलं आहे, काय पाहिजे तुला? तेव्हा स्वामी विवेकानंद म्हणाले, आईसमोर असल्यानंतर काय कमी असतं, मला काहीच नको. पण ध्यास सगट ते गेलेले देवीच्या ह्याच्यामध्ये. असे सद्भक्त असतात, त्यांना काहीच मागत नाहीत. निष्काम सेवा, निष्काम साधना करतात आणि मोक्ष पंथाला जातात. मला यावेळी येण्यास फुरसत नाही. यमराजाचा निरोप ऐकल्याबरोबर भयाने गडबडून जाऊन त्याने त्याच्याकडे जाण्याची तयारी केली. मग त्यावेळी मला ह्यावेळी येण्याची फुरसत नाही, माझे निकडीचे काम आहे, आत्ताच मला येवत नाही असे बहाणे करून मी येत नाही असे सांगण्याची काही त्याची छाती झाली नाही. मला काम आहे. तिथं म्हणतो का काम आहे म्हणून? इथं ग्रंथ ऐकायला या म्हणलं, मोक्षाचं ज्ञान घ्या म्हणलं, आत्मज्ञान घ्या. हे ज्ञान खूप श्रेष्ठ आहे, खूप चांगले, हीच आपल्याला उपयोगी आहे. प्रपंचातलं काहीच उपयोगी येणार नाही. पण नाही, मला वेळच नाही, माझ्या मागं कामच असतंय, मला त्या टायमाला ऐकणंच होत नाही, अशा प्रकारे बहाणे सांगतो. जेव्हा यमानं पुकारलं तेव्हा तेव्हा कोणताच बहाणा सांगता येत नाही. तो थरथरा कापतो. आणि जेव्हा काळ समोर येतो तेव्हा लघवी संडास होते म्हणतात. त्या काळाला भिवून तो जीव इतका घाबरतो आणि घाबरून फासा टाकलेला असतो आणि घाबरून तो संडास लघवी होते. एका ठिकाणी तर सांगितलेलं आहे की पापी माणसाचा जीव गुरुद्वारातून जातो त्यावेळेस त्याला संडास होते. ही 9 द्वार आहेत. या 9 द्वारातून आपला जीव निघून जातो. सांगण्याची नाही त्याची छाती झाली नाही. आपण जाणार असे ऐकून आपले स्त्रीपुत्राधिक संबंधी धाय धाय रडत आहेत असे पाहूनही त्याला एकदम सोडून देऊन स्वतः यमराजाच्या दूताबरोबर त्यास यमलोकात जावे लागले. धाय धाय रडायलेले आणि त्याला दिसायले ती रडायलेले, पण त्याला वाचा नसते बोलायला. तिथंच घुरपटत असतं ते, पण त्याला वाचा नाही. आणि जेव्हा पुण्यवंत जीव असतो बघा, आत्मज्ञान ज्यांनी प्राप्त करून घेतलेलं आहे त्याला मात्र कोणताच त्रास होत नाही. त्याने स्वतःच मोक्ष, स्वतःच देहाची त्याची आसक्ती सुटलेली असते. जेव्हा आशा शिल्लक राहतात आणि आयुष्य संपतं तेव्हा दुःख होतं. पण आयुष्य संपायच्या आधी आशा जर संपल्या आणि आयुष्य शिल्लक राहिलं तर तिथं दुःख होतच नाही. आता मला मरायचं आहे, ही देह पंचमहाभूताचा आहे आणि त्याची त्यांना द्यायचं आहे, ही माझा नाहीच असं ज्यावेळेस वृत्ती होते त्यावेळेस दुःख काहीच होत नाही ना. कशाला, त्यांचाच देह, ती कधी ना कधी नेणारच आहेत. आणि आपण काही जरी केलं, किती जरी दुःख केलं, मरायचं न गं म्हणून, तरी मरण कुणाचं चुकत नाही. पण मरण चुकत नाही, पण मरण सुखात येतं, तिथं दुःख होत नाही. कसं तर जसा काळ तर पुण्यवंताला पण नेणारे, पाप्याला पण नेणारे. आत्मज्ञान प्राप्त झाली तरी सुद्धा एकदा तर मरण येणारच आहे ना. आता पुन्हा जन्म होणार नाही, पण आता आपला जन्म झालेला आहे, मग आता एक वेळेस तर मरावं लागणार आहे. आत्मज्ञान झालं तरी सुद्धा जेव्हा आत्मज्ञान झालेल्याला काळ येतो न्यायला, तेव्हा मांजर आपल्या पिलाला कशी धरते हो, दात तरी लागू देते का? जशी काकात धरते आणि उचलून नेते, त्याप्रमाणे काळ अशा आत्मज्ञानी साधकाला अलगद उचलून नेतो आणि त्याला दुःखही होत नाही. त्याने आधीच देहाचा त्याग केलेला असतो. त्याला माहीत असते हा देह माझा नाही आणि हा देह कधी ना कधी सोडावाच लागणार आहे. त्याच्यामुळं त्यानं मरण येण्याआधीच देहाचा त्याग केलेला असतो. पंचमहाभूताचा आहे, तुम्ही तुमचं या आणि घेऊन जा.
जेव्हा यायचं तेव्हा या, आता या, उद्या या, कधी पण या. हा देह माझा नाही आणि हे तुमचं आहे आणि तुमची तुम्ही घेऊन जा, अशी वृत्ती त्याची झालेली असते. पण जेव्हा मरूच वाटत नाही, मरू कोणालाच वाटत नाही हो, तेव्हा मात्र जसा मांजर उंदराला पकडतो, धरता क्षणी त्याला किती झडप घालतो आणि त्याला धरता क्षणी त्याची कुळवंडी करून टाकतो, त्याचा घसा फोडतो, त्याचा नरड फोडतो, त्याप्रमाणे काळ येतो आणि घेऊन जातो. आणि स्वतः अर्पण केलं असेल तर मांजर पिल्लाला धरते तसं धरतो आणि जेव्हा जाऊच वाटत नाही तेव्हा तशी झडप पडते काळाची. आणि धाय धाय रडायलेले आहेत लोक, स्त्री पुत्राधिक संबंधी धाय धाय रडत आहेत. असे पाहूनही त्यास एकदम सोडून देऊन स्वतः यमराजाच्या दूताबरोबर त्यास यमलोकात जावे लागते. जावंच लागतं, काही जरी वाटलं तरी. म्हणून आपण स्वतः होऊन गेलं तर काहीच नाही ना शिक्षा. जेव्हा चोराला धरायला पोलिस येतील आणि पकडलं गेलं तर हातकाड्या घालून मारीत नेतात. स्वतः जर गेला तर स्वतःच शरण गेला, त्याला काहीच करत नाहीत, सजा व्हायची ती होईल, पण स्वतः शरण गेलेला असतो. जेव्हा यम राजाने त्यास विचारले, हा पंचमहाभूताचा देह तू पंचमहाभूतास परत का केला नाहीस, तिथं विचारलं जातं. नासिकेत ग्रंथामध्ये ह्या यमपुरीचं खूप वर्णन केलेलं आहे बघा. नासिकेत ग्रंथसुद्धा लावला होता, आणखीनही एक वेळेस लावू आपण नासिकेत ग्रंथ. ज्यांनी नासिकेत ग्रंथ ऐकलाय ना त्यांना विरक्ती प्राप्त होतेच. नासिकेत ग्रंथामध्ये यमपुरीची जी सगळी व्यथा त्याच्यामध्ये सांगितलेली आहे. पंचमहाभूताचा देह तू पंचमहाभूतास परत का देत नाहीस, असं तिथं यमराजानं विचारलेलं आहे. तेव्हा अज्ञानी जीव म्हणू लागला, हा देह जर माझा आहे आणि याच्याविषयी पंचमहाभूताशी माझा संबंध काय, देह तर माझाच आहे असं तो म्हणू लागलेला आहे. पंचमहाभूताचा काहीच संबंध नाही. तिथं सुद्धा ती महाजनवाडी तो जो मातब्बर होता तो काय म्हणत होता, ही महाजनवाडी माझीच आहे आणि ह्याच्यामध्ये ह्या पंचाचा काहीच संबंध नाही. तसं हा देह तर माझा आहे आणि ह्याच्याविषयी पंचमहाभूताशी माझा संबंध नाही असा हा जीव म्हणतो. जीव कशाला म्हणावं, लक्षात येईल का काही? जीव आत्मा हे कळाल्याशिवाय काहीच लक्षात येत नाही. जीव कशाला म्हणावं सांगू का ते? तुम्हाला येते हो, बाकीचे सांगा, कोणी सांगा बुरांडे ताई. बोला. चैतन्य अंतकरणात पडलेले प्रतिबिंबाला जीव. शिवाय दुसरे सांगा, कोणी व्यवस्थित सांगा. नंबर 1 कुटस्थ चैतन्य, नंबर 2 अंतःकरण आणि नंबर 3 अंतःकरणामध्ये कुटस्थ चैतन्याच्या पडलेल्या प्रतिबिंबाला जीव असं म्हणावं. आत्मा कशाला म्हणावं? जयश्री ताई बोला. मी सांगू? बरं सांगा. आत्मा कशाला म्हणावं? नकाशिकांत म्हणा. कुठं भरलं चैतन्य नखशिकांत? तुम्ही प्रत्येक वेळी ते शब्द सोडायला म्यूट करा कल्पनाताई. जयश्रीताई बोला आणि ऐका आता. जयश्रीताई बोला. ऐकलं का बुरांडीताई? देहामध्ये नुसतं चैतन्य भरलं म्हणजे कुठं भरलं? देहामध्ये नखशिकांत भरलेलं जे चैतन्य आहे त्याला आत्मा असं म्हणावं. मग हा देह जर माझा आहे याविषयी पंचमहाभूताशी माझा संबंध नाही असं कोण म्हणू लागलंय? ओम नमः शिवाय कोण म्हणतंय असं?
याविषयी पंचमहाभूताशी माझा संबंध नाही. देह देह म्हणतो तुम्ही. सुनीता बोल, कोण म्हणते असं? देह म्हणतो. देह तर जड आहे. ओम नमः शिवाय. आत्म्याने जीव म्हणू लागला. जीवात्मा. हा, जीव. अज्ञानी जीव म्हणायला आहे तसं. देह तर जीव असल्याशिवाय देह जड आहे. जीव निघून गेल्यावर हा देह किती कसा पडून जातो. हा देह जोपर्यंत ह्या देहामध्ये जीव आहे तोपर्यंतच कर्म करता येतं, तोपर्यंतच मोक्षापर्यंत जाता येतं. सत्कर्म दुष्कर्म सुद्धा ह्या देहामध्ये जीव आहे तोपर्यंतच करता येतं ना. जीव जर गेला तर ह्याला स्वतःला आंघोळ बी करता येत नाही, काहीच करता येत नाही ना. फुगा असतो बघा, फुग्यामध्ये हवा भरली तर हवा भरलेली जोपर्यंत आहे तोपर्यंत त्या फुग्यावर लिहिता येतात अक्षर. पण जर फुगीतली हवा निघाली तर अक्षर लिहिता पण येत नाहीत आणि मोडता पण येत नाहीत. त्याच्यावरचे अक्षर मोडायचे म्हणलं तर मोडताही येत नाही, चुरगळून गेलेला असतो तो फुगा. कसे मोडणार अक्षर? तसं जोपर्यंत जीव आहे ह्या देहामध्ये तोपर्यंतच सत्कर्म दुष्कर्म करता येतं. एवढंच नाही तर आपल्या स्वरूपाची प्राप्तीसुद्धा तेव्हाच करता येते. एकदा देह सुटल्यानंतर पुन्हा त्याला चाळलं जातं, पुरलं जातं, त्याला दहन केलं जातं. म्हणून ध्येय येते इति ध्येय. ही ध्येयाची व्याख्या आहे. त्याचं दहन केलं जातं, सगळं जळवून टाकलं जातं. आणि पुन्हा कर्म कशानं करायचं? आणि जर आत्मज्ञान करून नाही घेतलं तर पुढचे जन्म खंती ऐसे न करा होणे गाढव कुत्रा. विचार करा, खंती ऐसे न करा. विचार करा तुम्ही पुढे गाढव कुत्रा व्हायचे का मनुष्यच व्हायचे. आणि मनुष्य होऊन आत्मज्ञान प्राप्त करून घेऊन मोक्षाला जायचे, आनंदाच्या सागरामध्ये मिळून जायचे, आनंदाच्या लहरीमध्ये आपल्याला त्याच्यामध्ये सामावलं जायचे. जेव्हा आपल्या स्वरूपाची ओळख करून घेण्याचा आपण प्रयत्न करतो तेव्हा त्याच्यामध्येच विरून जात असतो. पुन्हा तो शिल्लक राहत नाही त्याचं अस्तित्व. ज्याप्रमाणे मिठाचं गटुडं बांधलं बघा छोटंसं, आणि ती गटुडं जी आहे ना ती सागरामध्ये बुडवलं. छोटीशी गाठ बांधली मिठाची कपड्यामध्ये, ती सागरामध्ये जर बुडवली तर ती सागररूप होऊन जाते. सागराची खोली बघायला जर गेली तर ती सागरात विरून जाते. तसं आपण आत्मज्ञानाचं शोध घेऊ लागलो तर आपल्याला मुक्त होतोच. आपण होल्याशिवाय राहतच नाही, मुक्त होतो. म्हणून आपण आत्म्याचा शोध घेण्याच्या मार्गावर आहेत आणि असाच हे मार्गक्रम करीत राहायचे. आता मात्र ह्याच्यापासून मागं सरायचं नाही, मागं फिरूनही बघायचं नाही. इथलं काहीच बरोबर येणार नाही. म्हणून जायची तयारी करायची. यात्रेला जायचं आहे बघा, फक्त महिन्यासाठी 40 दिवसासाठी जायचं तर किती तयारी हो. काय काय बांधू, काय काय घेऊ, किती करू. सगळं जगत सोडून जायचे त्याबरोबर काय लागणार नाही का? त्याची तयारी करावी लागते. आता इथल्याचा विचार सोडून जेव्हा यात्रेला निघालो तेव्हा घराचा विचार सुटतो माणसाला. आणि बरोबर काय घ्यायचं, बरोबर काय घ्यायचं एवढंच त्याच्या डोक्यामध्ये असतं. फक्त 1.5 महिना जायचं असतं, पुन्हा माघारी यायचं असतं. इथून तर माघारी यायचंच नाही बघा. इथं पुन्हा आलं तरी कोणता तरी दुसरा ध्येय घेऊन यावा लागेल. पुन्हा 84 लक्ष योनीमधला वेगवेगळा त्या चैतन्याला मुंगीमध्ये सुद्धा जावं लागतं. पुन्हा हत्तीमध्ये एकच चैतन्य, मुंगीमध्ये गेलेलं ना हत्तीमध्ये गेलेलं सुद्धा. म्हणून आपण करावा विचार, त्याने सौख्य फार होय जीवा. जीवाला सौख्य प्राप्त करून घ्यायचंय तर आपलाच आपण विचार करायचा आहे. आणि या ग्रंथामध्ये तेच सांगितलेलं आहे. आपलाच आपण विचार करायचा आणि आपण पुढे निघायचं. या अहंता ममता घेऊन ह्यांच्यासाठी आपण जर काही करू लागलो तर त्यांचं कर्म ते घेऊन आलेले आहेत आणि त्यांच्या कर्माप्रमाणे त्यांचं सगळं घडणारच आहे. आपण त्यांच्यासाठी काही करण्याची काहीच आवश्यकता नाही आणि करून उपयोग पण होणार नाही. म्हणून
अहंता आणि ममता बाजूला राहू शकतच नाहीत. जिथं मी आलं तिथं माझं आलं आणि ह्याच्यापासूनच दूर जायचं आहे. हीच गाठ सोडायची. जडाची चेतनाची गाठ हे ग्रंथ सोडतात आणि आपल्याला सुद्धा सोडायची आणि आपण सोडविण्याच्या मार्गावरच आहोत. आपला वेळ झालेला आहे. राहिलेला विषय आपण उद्या बघू. सिद्धांताला वेळच लागतो बघा. दृष्टांत लवकर होतो, पण सिद्धांत समजून घेताना वेळ लागतो आणि वेळ लागून आपल्याला बरोबर समजला तरच उपयोग आहे ऐकण्याचा, नाहीतर काहीच उपयोग नाही. नदी आहे पण पाणी नाही तर उपयोग नाही, तसं ऐकतो पण कळत नाही तर उपयोग होत नाही. ऐकायचं तर कळाय पण पाहिजे. आणि सगळ्यांनी ज्यांच्याकडे ग्रंथ नसतील त्यांनी ग्रंथ घ्यावा, म्हणजे लवकर लक्षात येतं, लवकर कळतं. झालेली सेवा सद्गुरू माऊलीच्या चरणी समर्पित, तुम्हा सर्व मुमुक्षु जनांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. जे योग्य शब्द बाहेर पडले मुखातून ते सद्गुरुनाथाचे, जे अयोग्य शब्द बाहेर पडले ते माझ्या वाणीचा दोष. झालेली सेवा समर्पण. ओम नमः शिवाय.